आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश. 12 सप्टेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित नवनवीन अपडेट असतील त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शालेय शिक्षण विभागाने 13 फेब्रुवारी 2013 रोजी आदेश काढून प्राथमिक शिक्षकासाठी TET शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यापूर्वी नोकरीला लागलेल्या शिक्षकासाठी देखील TETचे बंधन घातले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शाळावरील ज्या शिक्षकांचे वय 53 वर्षे आहे त्यांना 2 वर्षात TET उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. राज्यात 53 वर्षावरील अंदाजे 1,49,000 शिक्षक आहेत. प्राथमिक शाळावरील 53 वर्षापर्यंतच्या सर्वच शिक्षकांना 2 वर्षात TET उत्तीर्ण करावी, अन्यथा त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करावी, असे आदेश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह बहुतेक राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने शासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. शिक्षकामध्ये दुसरीकडे संभ्रम असून वयाची 50 पार केलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या नातवंडासोबत TETची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी अवघ्या 2 संधी देण्यात आल्या आहेत. राज्यात प्राथमिक शाळांची संख्या 65,080 तर उच्च प्राथमिक शाळांची संख्या 22,360 इतकी आहे. या शाळांवर सुमारे 4.25 लाख शिक्षक असून त्यातील 2013 पूर्वीचे सर्व शिक्षकांना ज्यांचे वय 53 वर्षापर्यंत आहे असे देखील TET उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. प्राथमिक शिक्षकासाठी सर्वोच्च न्यायालयाने TET बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे. 110 पानाचा तो आदेश असून त्यावर अभ्यास करून शासनाकडून आदेश प्राप्त होतील. त्यानुसार आम्ही कारवाई करणार आहोत. परंतु फेब्रुवारी 2013 पूर्वीच्या शिक्षक सेवेत येताना त्यांना ही अट व शर्त लागू नव्हती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र शासन आपले म्हणणे सादर करेल, असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण शाळा 87,440 शिक्षकांची एकूण संख्या 4.79 लाख. TET द्यावी लागणारे अंदाजे शिक्षक 1.49 लाख. TET उत्तीर्णासाठी मुदत 2 वर्ष. शिक्षकांची पदोन्नती आता TETवरच. शिक्षण सेवकांना 3 वर्षानंतर उपशिक्षक म्हणून संधी मिळते. त्यानंतर सहशिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक आणि पुढे देखील पदोन्नती मिळतात. पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर TETचा अट घालण्यात आल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकाऐवजी TET उत्तीर्ण असलेला ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे. त्याला शिक्षक व शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर या नियमावली संदर्भात शासनाने धोरण निश्चित करावे, असा पत्रव्यवहार शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. अजूनही चॅनलवर नवीन असेल चॅनलचे बटन सबस्क्राईब त्याला टच करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक. असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.